ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी कोकणातील एका आमदाराच्या पैशांच्या गड्डीसह दिसणारा व्हिडिओ पोस्ट केलाय। हा व्हिडिओ महेंद्र दळवी यांचा असल्याची चर्चा आता रंगली आहे। त्यानंतर त्यांनी स्वतः समोर येऊन याची तपासणी करा, मी असेल तर राजकीय संन्यास घेईल असं वक्तव्य त्यांनी केलंय। यावर महेंद्र दळवी मीडिया समोर येऊन बोलले, हे कौतुकास्पद आहे आणि त्यानुसार ते राजकीय संन्यास घेतील असंही ते बोलले। असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय। मोठ्या प्रमाणामध्ये पैशांच्या नोटा पाहायला मिळतात आणि हा व्हिडिओ तो महेंद्र दळवी यांचा असल्याचं कळतं। हा व्हिडिओ मी देखील बघितला, आपण देखील सगळ्यांनी बघितला। महेंद्र दळवी हे आमचे एक सहकारी आमदार आहे। महेंद्र दळवींच्या बाबतीतला हा व्हिडिओ पब्लिश झाल्यानंतर स्वतः त्यांनी स्पष्ट असं सांगितलेलं आहे की याच्यातलं तथ्य जाणून घेणं गरजेचं आहे, याची चौकशी होणं गरजेचं आहे। अशा पद्धतीनं एडिट करून किंवा AIच्या माध्यमातून असेल किंवा अन्य माध्यमातून असेल अशा पद्धतीची बदनामी करणं हे योग्य नाही। आणि या चौकशी अंती मी त्याच्यामध्ये आहे हे जर सिद्ध झालं तर मी राजकीय संन्यास घ्यायला तयार आहे, अशा पद्धतीची भूमिका ज्यावेळी आमचा एखादा सहकारी आमदार मांडतो त्यावेळी त्याची चौकशी झाली पाहिजे। नाही तर उद्या आज महेंद्र दळवींच्या बाबतीत झालंय, उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं। त्याच्यामुळे ज्या काही आधुनिक सिस्टीम क्रिएट झालेल्या आहेत, AIच्या माध्यमातून असेल, एडिटिंगच्या बाबतीत नसेल, आपण त्याला काय म्हणतो व्हिडिओ मॉप करण्याच्या बाबतीमधले असतील, त्याची सविस्तर चौकशी व्हावी ही स्वतः भूमिका महेंद्र दळवींनी मांडलेली आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत। परंतु एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करून स्वतःची ब्रेकिंग मिळण्यासाठी अशा पद्धतीचं जर कोण करत असेल तर याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे। यामागे आमदारांच्या अशा पद्धतीचे व्हिडिओ का नेहमी समोर येतात? याच्यापूर्वी शिरसाट यांचा देखील असा व्हिडिओ आला होता। सध्याच्या व्हिडिओबद्दल आपण बोलू। सध्याच्या व्हिडिओबाबत ज्या पद्धतीनं महेंद्र दळवी स्वतः मीडियासमोर येऊन बोललेले आहेत आणि मीडियासमोर बोलण्याचं धाडस 100% त्यांचं कौतुकास्पद आहे। त्यांनी असं सांगितलं की मी स्वतःहून मागणी करतो मुख्यमंत्र्यांकडे की याची चौकशी झाली पाहिजे, हे कशा पद्धतीनं केलं गेलं याची चौकशी झाली पाहिजे, याच्या मागं कोण आहे त्याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण याच्या मागं असतील खोटं करणारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही स्वतः महेंद्र दळवींची मागणी आहे। आणि सुनील तटकरेंचे घर का भेदी आहे। महेंद्र थोरवेंनी काय बोलले हे मी ऐकलेलं नाही, परंतु महेंद्र दळवींच्या बाबतीमध्ये मी सांगितलं की महेंद्र दळवींनी स्वतःहून जर सांगितले की याची चौकशी झाली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे तर ते केलं पाहिजे। आणि त्याच्यातनं अशी जर वाईट प्रवृत्ती एखाद्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याची तयार होत असेल तर त्याच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे। पण तुमचे ते रायगडच्या सगळ्या लढाईमध्ये हे सगळे आरोप प्रत्यारोप जास्त होत्या, शाब्दिक चकमकच होत होती, पण आता व्हिडिओ पण असे पुढे येऊन कुठेतरी महायुतीचं ते कुरबुरी यामुळे समोर येत आहे। मी काय सांगितलं, चौकशी अंती सगळं पुढे येईल ना। ज्यांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे त्यांनी मागणी केली की याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे आणि ही जर सविस्तर चौकशी झाली तर त्याच्यामध्ये कुणी हे केलं हे पुढे येईल, जगासमोर येईल, महाराष्ट्राच्या समोर येईल। पण भरत गोगावले असतील, महेंद्र थोरवे असतील, यांची प्रतिक्रिया ही समांतर पातळीवरती येते आणि सुनील तटकरेंवरतीचा सगळा दोष जातोय। मी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की चौकशी अंती याच्यामध्ये जी कोण व्यक्ती असेल ती पुढे येईल, त्याच्यामुळे त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही। स्वतः जर ज्यांच्या बाबतीत हा प्रसंग घडलेला आहे ते सांगतात की याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ती मुख्यमंत्री मोदयांनी केली पाहिजे, तर अजून काय पाहिजे? त्या चौकशीमध्ये जे कोण नावं घेत आहेत, कोण नावं घेत नाहीत, त्या सगळ्यांची नावं पुढे येतील आणि जे कोण ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं बदनामीकारक करण्याचा प्रयत्न करत असतील त्याला देखील कुठेतरी कळेल कायदा काय आणि कायद्याचे हात पर्यंत पोचू शकतात त्याची जाणीव होईल। पण महेंद्र थोरवे आता यांच्या या स्टेटमेंट नंतर तुम्ही असं मानता का की राष्ट्रवादी हा तुमचा मित्र पक्ष आहे? पहिली गोष्ट मी पुन्हा एकदा सांगितलं की आता 3-4 प्रश्नांचं उत्तर हे एकच आहे। या व्हिडिओची चौकशी झाल्याशिवाय ह्याच्या मागं कोण आहे हे कळणार नाही आणि स्वतः महेंद्र दळवींनी सांगितलेलं आहे की याची चौकशी करावी। ते ना सर, पण महेंद्र थोरवे असं म्हणतायत की महेंद्र थोरवे जे काय बोलले ते मी ऐकलेलं नाही आणि त्यांनी बोललं म्हणून मी बोललं पाहिजे असं काय माझं बंधन नाही। मुद्दा असा आहे की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळी लोक जी आहोत ही महायुतीनंच पुढे जावं अशी आमची प्रत्येकाची अपेक्षा असते। हा विषय आणि महायुतीचा विषय हा वेगळा आहे।
म्हणून मी सांगितलं की ह्याच्यात पूर्ण चौकशी झाली पाहिजे, सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जे कोण ह्याच्यामध्ये आहेत ते महाराष्ट्रासमोर आले पाहिजे. लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट नागपूर.